आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। ही पारू बंडा तिथंच काय बसणार आहे? हे बघ, तुझी औषधांची वेळ झाली म्हणून तुझ्या फोन मध्ये अलार्म लावला आणि ती द्यायला हवी ही आठवण करून द्यायला माझ्या फोन मध्ये एक वेगळा अलार्म लावलाय तिने। किती काळजी घेते ना सगळ्यांची पारू। खरंच गोड आहे। खरंच म्हणजे आपली सून पारू सारखी असायला पाहिजे ना? म्हणजे पारू सारखी मुलगी छानच आहे, अगदी सोन्यासारखी पोरगी आहे। म्हणजे काय आपल्या आदित्यची बायको तिच्यासारखी पाहिजे है ना? म्हणजे त्याच्या आयुष्याबद्दलच्या सगळ्या चिंताच निघून जातील आपल्या। तुला काय वाटतं? श्रीकांत, तू मस्करी करतोयस ना? म्हणजे पारू चांगली मुलगी आहे, ग्रेट आहे, सगळं मान्य आहे मला, पण म्हणून तू पारू आणि आदित्यचं नाव जोडू नाही शकत। ते दोघेही चांगले मित्र आहेत आणि मैत्री वेगळी, नवरा बायकोचं नातं वेगळं, हे दोन्ही कंपेअरच नाही होऊ शकत। अरे नाही, पण काय प्रॉब्लेम काय आहे पारू आदित्यची बायको असायला? श्रीकांत, ज्या शक्यताच नाहीयेत त्या पडताळून तरी कशाला बघायच्या? तुला नेमकं काय सुचवायचंय? अगं पण का शक्यता नाहीये पारू आदित्यची बायको असण्याची? आदित्यची बायको होण्याचे पारू मध्ये असे कुठले गुण आहेत की मी तिचं आदित्यशी लग्न लावून देऊ? फिरून फिरून तू तिथेच काय येतोयस? मैत्री वेगळी, प्रेम वेगळं, नवरा बायकोंचं नातं वेगळं, आणि आदित्यच्या बायकोकडून माझ्या खूप वेगळ्या अपेक्षा आहेत। कारण ती अहिल्यादेवी किर्लोस्करची सून असणार आहे आणि पुढे जाऊन तिला हा सगळा बिझनेस, हे सगळं घर सांभाळायचंय। याआधी प्रीतम आणि आदित्यच्या बाबतीत मुलगी निवडण्यात माझी चूक झाली, मला मान्य आहे, पण म्हणून मी आदित्यचं लग्न पारूशी लावून देऊ का? अगं तुलाच पारू खूप आवडते ना, म्हणजे तुझं तर पान सुद्धा हलत नाही तिच्याशिवाय। हो बरोबर आहे श्रीकांत, पण ती एका ड्रायव्हरची मुलगी आहे। हिला काय बोलतेस तू? मारुतीला भाऊ मानतेस तू? हो भाऊ मानते, मग काय झालं? मी आपल्या माळी दादांना सुद्धा दादा म्हणते, त्यांना सुद्धा भाऊ मानते। उद्या त्यांची मुलगी सुचवशील आदित्यसाठी? एक मिनिट श्रीकांत, आदित्यच्या बायकोसाठी काय अपेक्षा आहेत हे तुला चांगलंच माहिती आहे। त्याची बायको व्यवस्थित शिकलेली, चार चौघात वावरणारी, उद्या फॉरेन डेलिगेट जर आले तर त्यांच्याशी फ्लुएंटली इंग्लिश मध्ये बोलणारी, चार चौघात वावरताना मॅनर्स, एटिकेट्स काय असतात हे माहिती असलेली मुलगी हवी आहे। तिची स्वतःची एक वेगळी ओळख असायला हवी। ती आदित्य सोबत उभी राहिली की लोकांनी फक्त त्या दोघांकडे बघत राहावं, ती बोलायला लागली की लोकांनी मंत्रमुग्ध होऊन तिचं ऐकत राहावं, अशी मुलगी हवी आहे। सांग मला, पारू मध्ये ह्यातले कुठले गुण आहेत? मारुतीला मी भाऊ मानलं ही चूक झाली का माझी? गेली 10 वर्ष मारुती आपल्याकडे काम करतोय म्हणून त्याच्या मुलीला मी आपल्या घरची सून करून घेऊ? काय बोलतोयस तू श्रीकांत? हे नातं मी कसं जोडू त्याच्याशी?